हा लाडू जो आहे ना गोड नाहीये, तिखट आहे. कारण हा भाकरीपासून बनवलाय. आता जुनं ते सोनं हे चॅलेंज आपण घेतलंयच. म्हटलं मी माझ्या लहानपणीची एखादी रेसिपी ट्राय करावी, आणि ती म्हणजे हा भाकरीचा लाडू. मला खूप जास्त आवडायचा. माझ्या आईनं छान आयडिया करायची, काहीतरी चांगलं आमच्या पोटात जावं आणि आम्ही आवडीनं देखील खावं, म्हणून हा भाकरीचा लाडू. आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट ठरली ती म्हणजे घरचा मसाला. ती आईची आजची चव जी आहे ना ती येणार आहे या आईज मसाल्यांमुळे. कारण यामध्ये खरं आईचं प्रेम आहे आणि त्यांच्याकडून हे आपल्याला गिफ्ट मिळालंय. तर टेस्ट करून बघूयात. आता यासाठी लसूण आणि गरम गरम भाकरी जी आहे ना ती थोडीशी कुटून घेतली, आणि मग त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आईज मसाले. हा मसाले ओपन केल्यानंतरच वास येत होता, जसा घरच्या मसाल्याचा येतो ना अगदी तसाच. आणि मग काय तूप मीठ घालून लाडू बांधला. बाकी तुम्ही कळवा बर का, तुमच्याकडे अशी एखादी रेसिपी असेल तर. त्याच्या तोंडाला पाणी सुटतंय, त्यामुळे मी हे ट्राय करते. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. या लाडू सोबत आईज मसाले देखील, कारण इथे आईच्या हातची चव आहे.